गुड मॉर्निंग. आज डॅडा ऑफिसला निघाला आणि प्राव्यालाही त्याच्या मागे मागे जायचं होतं. तो गेल्यानंतरही ती आत यायला मागत नव्हती. त्यानंतर किचनमध्ये येऊन किचनमधली सगळी भांडी काढायला बसली. मी सगळं काम आवरत होते. त्यानंतर तिला आंघोळ घालायला घेतली आणि आता तिला बकेटमधून बाहेर यायचं नव्हतं. आज बाथटब सोडून आम्ही बकेटमध्ये आंघोळ करायला बसलो होतो. आंघोळ करून तिला झोपवलं आणि त्यानंतर तिच्यासाठी छान पनीर फ्राय केलं. प्राव्या अजूनही झोपली होती म्हणून मी आधी जेवून घेतलं आणि थोड्या वेळाने ती उठली तेव्हा तिला भरवायला घेतलं. पनीर तिने खूप आवडीने खाल्लं आणि त्याच्याचबरोबर मी आज तिला घावणे आणि भाजीही भरवली. जेवण झाल्यावर मी तिला झोपवायला नेलं, पण मला झोपायचं नाही हे ती कसं मला सांगते बघा. प्राव्या, झोपायचं नाहीये? का नाही झोपायचं? तू बया बया माझ्याबरोबर भांडून आणि माझ्यावर रुबाब चढवून शेवटी मॅडम काही झोपल्याच नाही आणि माझ्याबरोबर एवढी मस्ती करून मलाही झोपून दिलं नाही. त्यानंतर संध्याकाळी मला जेवण बनवायचं होतं, पण 10 वाजले तरी प्राव्या मला काही करूनच देत नव्हती. तिचं जेवण मी आधीच बनवलं होतं, तिला भरवूनही घेतलं होतं, पण माझं जेवण बनवायचं बाकी होतं. पण प्राव्या माझ्यापासून लांब होईल तर ना, किचनमध्ये गेली तर उचलून घ्यायला सांगत होती. भूषणही घरी नव्हता, तो क्रिकेट खेळायला गेला होता, म्हणून त्याची यायची मी वाट बघत बसले. थोड्या वेळाने प्राव्या खेळून खेळून दमली आणि झोपली. ती झोपल्यावर मी जेवण बनवून जेवून घेतलं आणि त्यानंतर मी घरची कामं आवरायला घेतली. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.